आवड क्षमता ही मुलांनी विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनीसुद्धा बघणं हा खूप महत्त्वाचा भाग असं माझं वैयक्तिक त्यातलं मत आहे. म्हणजे जर तुम्ही ही गुणवत्ता दिली तर लोक तुमच्याकडे जाणार. मग समजा तुम्ही ग्रामीण भागात राहिलेला आहे आणि तुम्ही असे निडरपणे वागलेला आहात, काय समोर येईल ते घेऊन मी पुढे जाणार असं असेल तर तो माणूस त्या करिअरमध्ये आल्यानंतर घाबरत नाही. किल असल्याशिवाय कुठली गोष्ट होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला वाटलं की ह्या 10 गोष्टी दिसत आहेत पण 2 गोष्टी मला योग्य वाटत, मग तुम्ही त्या 2 गोष्टी ट्राय करा, फ्लोमध्ये राहा. चेंज तुम्ही ॲक्सेप्ट करणं आवश्यक आहे. जो माणूस चेंज ॲक्सेप्ट करत नाही तो माणूस साईड ट्रॅक होतो. सो यू हॅव टू ॲक्सेप्ट. दुसरी सगळ्यात महत्त्वाची की आपली शिक्षण पद्धती चांगली आहे आपण स्वतः म्हणायला पाहिजे. म्हणजे लोक नुसतं क्वालिफिकेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी शिकणं आणि खरोखर आपण जे शिकलो त्याचा समाजाला उपयोग होणं. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि इंडस्ट्री ह्यांचं इंटरॅक्शन हा खूप खूप महत्त्वाचा भाग. हा आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करतो की तुम्ही जॉब घेणारे होण्यापेक्षा जॉब देणारे असा एक थॉट तुम्ही तसा तयार करा स्वतःच्या स्पॅनमध्ये. जो काही तुम्ही काम करणार 5 ते 7 वेळा तुम्हाला करिअर बदलायला लागेल. फ्युचर रेडीसाठीचे प्रयत्न त्या पद्धतीनं नेमके आहेत कारण आपण प्रोग्रेसिव्ह कंट्री आहे. पण मला नेहमी असं वाटतं की कसलीही एज्युकेशन सिस्टम असू दे त्या विद्यार्थ्याला माणूस म्हणून तयार करणारं एज्युकेशन हा त्या एज्युकेशन सिस्टमचा गाभा हा असायलाच पाहिजे. नमस्कार. शिक्षण संवाद या प्रसारमाध्यमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा विद्यार्थी हा डॉक्टर, इंजिनियर किंवा सरकारी अधिकारी होण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. AI पासून कंटेंट क्रिएशन आणि ॲग्रिकल्चरपासून ग्लोबल एंटरप्रेन्योरशिपपर्यंत करिअरच्या त्याच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत. आणि करिअरची संधी वाढतात, क्षेत्र वाढतं, त्यावेळेला संभ्रमही निर्माण होतात. करिअरच्या वाटा नेमक्या शोधायच्या कशा, कधीपासून शोधायच्या, करिअर नेमकं कशाला म्हणायचं, त्याच्यासाठीची गुंतवणूक, अशा अनेक गोष्टींच्यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे डॉक्टर DY पाटील, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके साहेब. आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करू. सर नमस्कार. नमस्कार. प्रत्येक माणसाला आयुष्य जगत असताना त्याचं एक ध्येय असतं. म्हणजे प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक स्थैर्य हवं असतं, सुख आणि समाधान हवं असतं, प्रसिद्धी हवी असते, आपल्या आवडीची प्रत्येक गोष्ट करायची असते, छंद जोपासायचा असतो आणि असं करत त्याला आपल्या आयुष्याचं ध्येय प्राप्त करायचं असतं. काही जणांना सगळं एकत्र करायचं असतं. आता आपण त्याला करिअर म्हणतो. म्हणजे करिअरच्या माध्यमातून आपण पुढं जातो आणि करिअरमधूनच ते साध्य केलं जातं किंवा करिअर करत करत ते साध्य केलं जातं. तर करिअरची नेमकी व्याख्या काय आहे? कशाला म्हणायचं करिअर? आता कसं आहे की करिअर हा तसा बजवर्ड आहे. म्हणजे आत्ताच्या जनरेशनचा म्हणा किंवा तुम्ही पेरेंट्सना भेटला, जेन झीला भेटला तर ते मला चांगलं करिअर करायचं अशा लाईनवर नेमका त्यांचा विषय असतो. जसं तुम्ही म्हणला तसंच त्यातलं तथ्य आहे की तुमच्याकडं काही कौशल्य अंगभूत स्वतःकडं असतात, तुमची काही गुणवत्ता तुमच्याकडं असते, तर किंवा तुम्ही काहीतरी शिक्षण घेत असता. या सगळ्या गोष्टींचा योग्य वापर करून म्हणजे त्यातनं तुमचं फायनान्शियल अर्निंग व्हायला पाहिजे हा तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ते अर्निंग करत असताना स्वतःला परत अपडेट ठेवणं, स्वतःचे स्किल्स एनहान्स करणं, वाढवणं किंवा स्वतःबद्दल एक विश्वास निर्माण करणं, स्वतःची एक वेगळी प्रतिमा तयार करणं, जबाबदारी घ्यायला शिकणं, या सगळ्या गोष्टी ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळी त्या गोष्टीला आपण करिअर म्हणू. म्हणजे एक सक्सेसफुल माणूस व्हायचं असलं या सगळ्या गोष्टी असायलाच पाहिजे. त्या दृष्टीनं करिअरकडं पाहणं महत्त्वाचं असं मला वाटतं. नाही, पण हे सगळं करत असताना नेमक्या करिअर करतो माणूस म्हणजे या सगळ्या गोष्टींचं एकत्रित त्याला एक अंमलबजावणी आपण असं म्हणू. पण मग हे करत असताना नेमक्या कोणत्या गोष्टींच्याकडे लक्ष दिलं पाहिजे? नाही, हा तुम्ही विचारला प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रत्येकजण ज्यावेळी एखाद्या गोष्टीमध्ये पुढं जायचा प्रयत्न करतो त्यावेळी तो आजूबाजूलाच बघत असतो बऱ्याच. म्हणजे आज कोणतरी एखादा इंडस्ट्रियलिस्ट झाला तर मग मी इंडस्ट्रियल व्हावं, कोणतरी समजा एखादा पोलीस ऑफिसर झाले तर मी पोलीस ऑफिसर व्हावं, अशा लाईनवर थोडासा तो प्रकार होता. म्हणजे लोक किंवा मुलं असतील ते कम्पेअर करणं, इन्फ्लुएन्स असतो, फॉलो करायचं असतं. किंवा अलीकडच्या काळात परत असतं की
पालकांचा रोल त्यात परत इम्पॉर्टंट ठरत जातो की समजा मला डॉक्टर व्हायचं असते, काही कारणाने मी झालो नसेल तर ते माझं स्वप्न माझ्या मुलांच्या थ्रू पूर्ण व्हावं असा एक माझा प्रयत्न असतो. आणि त्या दृष्टीने मी सुरुवातीपासूनच वातावरण तसं ठेवायचा प्रयत्न करतो किंवा मुलंही आईवडिलांनाच फॉलो करत असतात. या स्वप्न आपणच पेरतो त्यांच्या. आपण स्वप्न तुम्ही म्हणतात एक्झॅक्टली अगदी ही स्वप्न आपण पेरत असतो. पण हे सगळं झाल्यानंतर विषय महत्त्वाचा येतो की मगाशी आपण करिअरचं जसं बोललो की तुमच्याकडे ती कौशल्य असायला पाहिजे, तुमच्याकडे ती गुणवत्ता असायला पाहिजे. ते पुढे जाऊन दोन गोष्टी मला नेहमी महत्त्वाच्या वाटतात की तुम्हाला त्या गोष्टीची आवड असायला पाहिजे, तुमच्याकडे ती क्षमता असायला पाहिजे. तुमच्याकडे ती आवडच नसेल, तुमची ती कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही जाणार कसं? तुम्ही आवड तुमची कधी बदलू नाही शकत. तुमची कॅपॅसिटी तुम्ही एनहान्स करू शकता. काही प्रयत्न केले, एफर्ट्स तुम्ही त्याच्यामध्ये घेतले तर तुमची कॅपॅसिटी निश्चितपणे त्याच्यामध्ये वाढू शकतो. पण पालकांनी किंवा त्या विद्यार्थ्यांनी पण ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मी काही वेळा गमतीनं उदाहरण सांगतो की कोणतरी येताना मला बऱ्याचदा लोक विचारतात की डायरेक्ट मार्कशीटवर आता ह्याला कशात करिअर करायचं ते सांगा. तर असं नाही सांगत आपण, ॲब्रप्टली सांगूच शकत नाही कोणाच्या बाबतीमध्ये. मग कोणतरी येतं की नाही मला मुलीला माझ्या हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचं. मी पण असं बोलत बोलत विचारतो की मग घरात आई स्वयंपाक करते किचनमध्ये, ते कधी जातेस काय किंवा आईला कधी मदत करतेस काय, दिवाळीमध्ये कधी फराळ करायचा प्रयत्न केलास का, चहा वेगळा कधी करायचा प्रयत्न केलास काय? नाही नाही मला काही किचनमध्ये जायला आवडत. मग आता जिला किचनमध्ये जायला आवडत नाही ते हॉटेल मॅनेजमेंटमध्ये कसं जाणार? कारण ही बेसिक तुमचा एक आतला आवाज आणि जी आतली आवड आहे ती तुमच्या करिअरमध्ये एनहान्स करून अपस्किल करून त्याला रिस्किल करून तुम्ही जर पुढं नेलं तर तो त्यातला एक महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे आवड क्षमता ही मुलांनी, विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनीसुद्धा बघणं हा खूप महत्त्वाचा भाग असं माझं वैयक्तिक त्यातलं मत आहे. सर, आपण पालकांच्या विषयी बोलतो, पण अलीकडच्या काळामध्ये काय झालं की पालक बऱ्याचदा निर्णय घेतात किंवा लादण्याचा प्रयत्न करतात आणि हे आपण गेल्या अनेक वर्षामध्ये पाहतोय. तर आपल्या पाल्यांच्या किंवा कुटुंबातल्या एखाद्या मुलाच्या करिअरच्या निवडीमध्ये पालक आणि इतर कौटुंबिक सदस्य, कारण जसं आपण म्हणतो की इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे काका मामा आणि इतर नातेवाईकांचा इन्फ्लुएन्स असतो, मित्रपरिवाराचा इन्फ्लुएन्स असतो. तर त्यांची नेमकी काय भूमिका असायला पाहिजे आत्ताच्या एजमध्ये? कारण आताचं जेनझी खूप हुशार आहे, ॲडव्हान्स आहे. त्याच्यात मला असं वाटतं की तुमचा रोल फॅसिलिटेटर असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही त्यांना जे आवडतं त्यांची मग जसं म्हटलं त्यांची जी कॅपॅसिटी आहे तर त्या गोष्टी तुम्ही लहानपणापासून ऑब्झर्व करत असतो आपण आपल्या मुलांना की कोण समजा एखाद्याला आर्टमध्ये आवड असेल ती नेहमी आपण बघतो एखादी पेन्सिल घेणार, एखादा पेपर घेणार, काहीतरी तयार करत बसणार. असं असू शकणार नाही की ते परफेक्ट असेल एखादं पिक्चर, बिकॉज त्याला तो एक सायंटिफिक आणि टेक्निकल बेस नसतो. तर ते करायचा काहीतरी प्रयत्न करत असतो. आता सचिन तेंडुलकरचं तुम्ही उदाहरण घेतलं तर ते साहित्य सहवासमध्ये ते बॅट घेणार, स्टंप घेणार, मित्रांनो गोळा करणार, ते खेळत बसणार, हे करणार. तर त्याच्या भावानं ती स्किल ओळखली की ह्याच्यात हे आहे. आणि मग त्याला आणि मग त्या गती म्हणलं त्यांनी नेऊन आचरेकर सरांच्या जवळ जोडून दिलं, योग्य ठिकाण नेऊन दिलं आणि मग त्यांनी त्याला शेप केलं. तर असा प्रयत्न हा प्रत्येकाने करणं आवश्यक असतं की नेमकं आपण बघत असतो. म्हणजे मी तर 100% सांगतो की पालक हे ऑब्झर्वेशन तुम्ही जर ठेवलं पालकांनी, आपण गप्पा मारता मारताच मुलं सांगायचं मला नको ते, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, मला हे करायला आवडतं, किंवा एखादी टास्क आपण जर त्याला दिली आणि करायला लावली तर त्या केसमध्ये आपल्याला लक्षात येतं की ते आणि उत्साहानं ती गोष्ट करत असते. त्यामुळे हे ऑब्झर्वेशन्स किंवा फॅमिली मेंबर्स तुम्ही म्हणला, रिलेटिव्हजनी या गोष्टी थोड्या ऑब्झर्व करून आवश्यक असतं. किंवा तुम्हाला वाटत असेल किंवा ते जे तुमच्याबरोबरचा तुमच्या मुलगा मुलगी बोलत असेल तर त्यांना त्या लोकांशी नेऊन भेटवणं. कारण प्रत्येक फील्डमध्ये ती चॅलेंजेस, अपॉर्च्युनिटीज जसे असतात तशी चॅलेंजेस पण तिथले असतात. पण समोरचा माणूस ज्यावेळी ते बोलत असतो की मी आता समजा जसं मगाशी मी सांगितलं की पोलीस इन्स्पेक्टर आहे तर मला कधीही कॉल येऊ शकतो, मला कधीही कुठली गोष्ट घडली तर मला फील्डवर जायला लागतं. प्रॅक्टिकल अप्रोच. हा प्रॅक्टिकल अप्रोच. तो सिलेबस कधी असा फिक्स नसतो त्यांचा, कधीही काय होऊ शकतं. म्हणजे तुम्ही दिवाळीला कॉमन पब्लिक सणाच्या वेळी मस्त एन्जॉय करत असतात, त्यावेळी त्यांच्यावर तो भार असतो की तुम्ही सगळं सोडायचं आणि ते लोकांचं प्रोटेक्शन करायचं किंवा सुरक्षितता ठेवायची. मग हे आपल्याला जमणार आहे का? म्हणजे हे प्रत्येक फील्डमधलं. म्हणजे हे एक उदाहरण दाखल सांगितलं. बऱ्याच जणांना वाटतं की मी डॉक्टर व्हावं. डॉक्टर झालं तर तुम्ही तुमच्या मनाने घरात बसू शकत नाही. काही वेळा इमर्जन्सी आली की तुम्हाला उठून जायला पाहिजे, त्याला काळ वेळ हे नाही, उशीरपर्यंत थांबायला पाहिजे. पेशंट आला की तुम्ही त्याला सर्व करायला पाहिजे. मग हे जर तुम्हाला जमणार असेल किंवा तुम्ही नर्सिंग फील्डमध्ये समजा तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला सेवा हा त्यातला बेस आहे.
म्हणजे तुम्ही आईवडिलांची कोणाची आणि कोणाला लागलं तर तिची जर सेवा करायचा तुमचा मूड नसेल, तुमची ती प्रोसेस नसेल, थॉट प्रोसेस, तर तुम्ही त्या फील्डमध्ये जाऊन काय म्हणजे करू शकणार नाही. मी अलीकडे काही उदाहरणं बघायला लागलो की म्हणजे आश्चर्यच आहे. मी परवा एक उदाहरण ऐकलं की MBBS केले आणि काही 6 महिन्यानंतर काम करता करता असं लक्षात मला आवडत नाही आहे झालं. मग फॅमिलीचा जो बिझनेस होता तो बिझनेस घेऊन पुढे जायला चालू केलं. मग हे असे प्रकार अलीकडे थोडे घडत निघाले. आमचं एक माझ्या माहितीतले काय सिव्हिल इंजिनियर झाले, मग त्यांना नंतर लक्षात आलं की आपण हे करायला लागलो तर नाही मला हे आवडत नाही. मग त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंगची सगळी गोष्टी सुरू केल्या आणि त्यात मग ते प्रेझेंट करत स्वतःला पुढं घेत गेले. त्यामुळं हे सगळं आता थोडंसं एक वेगळं चित्र त्याच्यामधलं समोर आहे असं माझं मत आहे त्याच्यामध्ये. पण सर अलीकडं असं बोललं जातं किंबहुना बाजारामध्ये अनेक अशा टेस्ट आत्ता सांगितल्या जातात की ज्याच्यामध्ये मुलांचा करिअरचा कल कळतो, तर त्याचा फायदा होतो का? हा निश्चितपणे ते कसं आहे, दॅट इज अगेन वन ऑफ द टेक्नॉलॉजी. म्हणजे हे थोडं त्याच्यात रिसर्च त्या लोकांनी केला असतो. पण मी आजच एक जण माझ्याकडे आले होते, त्यांना पण मी हे सांगत होतं की तुम्हाला ते डायरेक्टली कधीच सांगणार नाही की तुम्ही ह्यात त्याला करायला हवं, की तुम्हाला फक्त त्याचा एक इंटरेस्ट कुठं असू शकतो, त्याचा कल कुठं आहे हे सांगू शकतो. म्हणजे पूर्वी 10वी झाली की गव्हर्नमेंटच कल चाचणी म्हणून घ्यायचं. मग त्यात काही क्वेश्चन्स तुम्हाला एखाद्या व्यक्तीला विचारले ठोकताळे आणि त्यांनी जे उत्तर देणार आहे त्याच्यामध्ये त्या उत्तरावरून तुम्ही ॲनालिसिस केलं की कळू शकतं की ह्याची लाईन कुठली आहे. समजा एखाद्याला प्रश्न विचारले की तुला कुठला खेळ आवडतो, मग त्यात ऑप्शन दिला कुठलाच नाही झालं. मग असं झालं म्हणजे तुम्ही त्याला स्पोर्ट्समध्ये कसं नेणार. म्हणजे असे प्रश्न विचारून त्याच्यावरनं किंवा काही वेळा तुमचे हाताचे ठसे घेऊन टेस्ट करतात, त्याच्यातनं काही ठोक देतात, काही जणांनी ब्रेन मॅपिंग करतात, आईवडिलांशी काही जण बोलतात. मग हे सगळं आता एक नवीन विषय समोर आले. पूर्वी कसं ट्रेडिशनली तुम्ही कुठल्याही गोष्टीत घातलं तर तो स्टुडंट पुढे जाऊ शकतो, पण आता ही कटथोट कॉम्पिटिशन हा सगळा चेंज बघता त्याला आधार म्हणून नक्की घ्यावं. कारण लोक स्कूलमध्ये असतात त्यावेळी हा फार विचार कधी होत नाही आणि स्कूलमधून ज्यावेळी तुम्ही पुढे शिफ्ट व्हायचा प्रयत्न करता तिथं आल्यानंतर कळतं की अरे आता काय करायचं. मग त्याला एक आपण सपोर्टिव्ह टूल, एक हेल्पिंग टूल म्हणून या गोष्टींकडे निश्चितपणे पाहू शकतो. गाईडलाईन म्हणून हा एक गाईडलाईन म्हणून काय नेमकं आहे, कारण सायंटिफिक स्टडी हा त्यातला सुद्धा इम्पॉर्टंट आहेच. सर यात ना एक महत्त्वाचा विषय काय आहे की आपली एक आवड असू शकते, छंद म्हणून आपण जोपासतो आणि बऱ्याचदा त्याचं व्यवसायात रूपांतर करण्याचा प्रयत्न करतात पण त्याच्यामध्ये यश मिळत नाही, कारण पुन्हा तो त्याच्या व्यावसायिक कौशल्याचा प्रश्न असतो. पण आयुष्यामध्ये आर्थिक स्थैर्य पण प्राप्त करायचं असतं की जे आपण काम करतो. मग आवड आहे, कौशल्य आहे आणि आर्थिक स्थैर्य आहे, तर या सगळ्याचा बॅलन्स कसा साधायचा? नाही, ह्या तिन्ही गोष्टीमध्ये तुम्ही प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे सतत. कारण कुठेतरी तुम्ही गेला, तुम्ही जर एखादी गोष्ट मला ही करायची म्हणून आपण जर डोक्यात ठेवलं तर असं वाटू शकतं की समजा मला आवड आहे, माझी कॅपॅसिटी आहे आणि मग माझ्या लक्षात येतं की फायनान्शियली ह्या सगळ्या गोष्टी मला जमणं शक्य नाही. पण आपण त्यात सतत काम करत राहिलो मग कोणतरी इन्व्हेस्टर तुम्हाला भेटू शकतो की मी इन्व्हेस्ट करतो, तुमचे स्किल्स त्यात यूज करा आणि पुढं कुठं गेला कोणतरी तुम्हाला एक मार्ग सांगतो असा की ह्या ठिकाणी फायनान्शियली हेल्प होऊ शकते आणि तुम्ही स्टार्ट करा. कोणतरी मित्र सांगू शकतो तू स्टार्ट कर, मी तुला मदत करू. पण तुम्ही एफर्ट्स सोडले की मग नाही, म्हणजे आता माझ्याकडे हे नाही मग मी कसं करू असं नाही होणार. ते तुम्हाला वाटते की बाबा ठीक आहे माझी आवड, ॲटलिस्ट तुम्ही ट्राय तर करणं आवश्यक आहे. ट्राय करणं त्याच्यात पुढं गेल्याशिवाय ते कळणार कसं की मी जातो आहे किंवा नाही जातो आहे. आणि तुमची टेस्ट असते ती की तुम्ही काय कुठंपर्यंत करू शकता. आता कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही सक्सेसफुल व्हायचं म्हटलं तर असंच इट्स नॉट अ ओव्हरनाईट प्रोसेस. रात्रीच जादू झाली आणि हे होत नाही. कन्सिस्टन्सी असायला पाहिजे, म्हणजे सातत्य. म्हणजे असं म्हणतात की कन्सिस्टन्सी इज द की. सातत्य जोपर्यंत तुमच्याकडे असेल, तुम्हाला समजा फिटनेस ठेवायचं आहे, मी 4 दिवस व्यायाम केला आणि परत आता रविवार आहे जरा झोपतो निवांत, परत मग म्हटलं आता 2 दिवस जरा राहू दे, परत पुढच्या दिवशी करू, असं नाही होत. तर त्याला सातत्य लागतं. अभ्यासामध्ये असेल, एखाद्या बिझनेसमध्ये असेल, तुम्हाला यश मिळते नाही मिळते तो भाग वेगळा आहे, पण तुम्ही कन्सिस्टंटली ती गोष्ट करत गेला तर निश्चितपणे हे यश मिळते, कारण शेवटी ती तुमच्या प्रयत्नावरच अवलंबून असतं. सर अलीकडच्या काळामध्ये एक म्हणजे शाखा वाढल्या, व्यावसायिक संधी पण वाढल्या, करिअरची क्षेत्र विस्तारलीत, पण या सगळ्यामध्ये ना शिक्षण महाग होत चाललं आहे असा एक सूर आहे आणि ही वस्तुस्थिती आहे
की ज्या खर्चामध्ये कधी कधी म्हणजे पूर्वीच्या काळी जे 10वीपर्यंतचं शिक्षण व्हायचं ते आता प्री प्रायमरीला त्याच्यापेक्षा जास्त पैसे लागतात. अशा परिस्थितीमध्ये आपण कसं बघता, म्हणजे एवढी सगळी करिअर, एवढ्या सगळ्या वाटा आणि तिथंपर्यंत जर पोहोचायचं असेल या महागाईला आणि महागड्या शिक्षणच्या या परिस्थितीला फेस कसं करायचं? काय झालं आहे ते लोक फॉलो करतात. म्हणजे तुम्ही जर गेलात तर आता मी एका शाळेत शिकलो जी अनुदानित शाळा, नॉट इंग्लिश मिडियम, म्हणजे मराठी मिडियमची शाळा. पूर्वीचे लोक तुम्ही जर तुमच्या अवतीभोवतीची पण बघितलं असेल तसंच तुमचं पण स्कूलिंग तसंच झालं असं. अगदी अगदी. आता काय झालं की ते एक वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न डेव्हलप झाला आणि तो पॅटर्न डेव्हलप झाला की लोक तो फॉलो करायला चालू करतात. म्हणजे माझ्या जवळचा मुलगा मुलगी तिथं आहे म्हणून लोकांना कदाचित पेरेंट्सना अशी थ्रेट वाटते, भीती वाटते, मी जर नाही तिथं घातलं तर ते पुढं कसं जाणार किंवा काय होणार. असं काय होत नाही. म्हणजे चिखलातून पण गोष्टी वर येऊ शकतात, म्हणजे मुरमाड जमिनीतून पण गोष्टी वर येऊ शकतात. म्हणजे तुम्ही कुठलं एखादं झाडं बघितलं ते कुठेही उगवून येऊ शकतं. तर त्याला त्या बाउंड्रीज नाहीत. फक्त तो एक लोकांनी समज करून घेतलेला आहे की इथं गेलं तरच ते होतं. आता एक फॅक्ट आहे की तुमची समजा जर फी जास्त असली तर तिथं तुम्हाला काय होऊ शकतं की फॅसिलिटी तशा मिळू शकते. म्हणजे एखाद्या समजा स्कूल कुठलं तरी आहे आणि तिथं जास्त फी आहे तर ते तुम्हाला काय सांगतील की आम्ही क्रिकेटला वेगळा कोच देतो, फुटबॉलला वेगळा कोच देतो, चेस खेळणं असतं वेगळा कोच देतो. मग तुम्ही एवढी फी, बेसिक एज्युकेशन म्हणून जे काय आहे ते एज्युकेशन तुम्हाला मिळणारच आहे. त्यामुळं मला असं वाटत नाही की पैसे जास्त असले म्हणून ते. आणि दुसरी गोष्ट त्यातली अशी माझी विनंती तुमच्या माध्यमातून सगळ्या पालकांना पण या निमित्तानं आहे की शिक्षणात एक इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण बघूया. म्हणजे हे मुलामध्ये तुम्ही आता समजा कुठले पैसे घेऊन जर घातले, मी त्याचं उदाहरण आहे, म्हणजे आमच्या वडिलांनी माझ्यात इन्व्हेस्ट केली त्यावेळी. बरोबर. हां, म्हणजे बाहेरनं शेतीच्या अगेन्स्ट बाहेरच्या लोकांकडनं पैसे घेऊन त्यांनी माझ्यात इन्व्हेस्ट केले. 1 वर्षांनी मी ते परत केले जॉब लागले. तर त्यांनी तो तसा एक म्हणजे मला पुढं न्यायचं म्हणून तो विचार केला होता. तर मला लोकांना किंवा पेरेंट्सना असं वाटते की विनंती या निमित्तानं करावं असं वाटते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं. तर तुम्हाला तुमची नेक्स्ट जनरेशन पुढं न्यायची असेल, त्याला वेगळं न्यायचं असेल, तुमच्यापेक्षा एक लेवल पुढं न्यायची असेल तर तुम्ही बाकी जसं आपण खायला, कपडे घ्यायला, सण करायला, जत्रा करायला, ह्या गाडी पाहिजे, हेच पाहिजे, ह्याच्यावर पैसे पायाभूत सुविधांच्यावर खर्च करतोच ना. घर मोठं बांधायला पाहिजे, भौतिक सुविधा लागतात आणि त्यावर आपण तुम्ही जर पुढची जनरेशन पुढे असेल तर तुम्ही त्यात इन्व्हेस्ट केलं तर नक्की त्याचे आउटपुट चांगले येऊ शकतं. आणि दुसरं अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की माहिती घेणं आवश्यक असतं. म्हणजे माहितीचा अभाव लोकांच्यामध्ये असतो. आत्ता शासनानं हायर एज्युकेशनमध्ये मुलींना फ्री एज्युकेशन आहे जवळजवळ. मग ते माहीत नसलं तर समजा 100 किलोमीटरच्या माणसाला जर ते माहीत नसलं, मग कोणतरी सांगलं नाही तिथं 5 लाख रुपये खर्च येतोय, मग कसं तू घालणार म्हणलं की मग ते वडील म्हणणारच. आता ती शेतात काम करणाऱ्या माणसाला ते कसं करणार. तर त्या मुलांनी पण ती माहिती घ्यायला पाहिजे. तुम्ही थोडं स्वतः धडपडलं पाहिजे. येऊन माहिती घेतली, मुलींना फ्री एज्युकेशन आहे. बाकीच्या तुम्ही कॅटेगरीमध्ये म्हणलं SC ST कॅटेगरीला 100% फी सवलत असते. बाकी ओपन कॅटेगरी आहे, OBC कॅटेगरी असते तर 50% ऑलमोस्ट फी सवलत तुम्हाला असते. तिथे गेल्यानंतर आणि बरीच लोक मदत करणारी पण असतात. आता काही लोक माझ्याकडे येतात की आम्हाला मुलांना मदत करायची आहे, तुम्ही आम्हाला मुलं आयडेंटिफाय करून द्या, अशी पण काही लोक येणार आहेत. मग हे तुम्ही त्या लाईनवर जर काम केलं नाही तर माझ्याकडे सर एक उदाहरण असं आहे की तो मुलगा 11-12वीला असताना कमवा शिकत काम करायचं. म्हणजे एका हॉस्टेलवर राहायचं, तिथंच बाथरूम तो धुवायचं. आणि 12वी झाल्यानंतर त्याला चांगले मार्क्स पडलेले, पेपरमध्ये न्यूज आली की आता ह्या मुलाला आईवडील नाही, त्याला कोणतरी सपोर्ट करायला पाहिजे एज्युकेशनसाठी. 10 लोक एकावेळी सपोर्ट करायला त्याला पुढे आले. म्हणजे आमचं नाव सांगू नका, आम्हाला हे काम करायचं आणि सपोर्ट करायचं आहे. तो मुलगा शिकला आणि आता एका रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये SP म्हणून काम करतो. म्हणजे तुमची इच्छा असली की ते कुठून तरी यायला सगळ्या गोष्टी सुरू राहतात. त्यामुळं शिक्षण महाग आहे. म्हणजे आता तसं पुढे जात असताना त्या गोष्टी होणार का, फॅसिलिटी पाहिजे म्हटल्यानंतर ते होणार का, तर नक्की होणार. पण ह्या दुसऱ्या बाजू पण ह्याच्या सगळ्या तपासून जर बघितल्या, म्हणजे एज्युकेशन लोनचा पॅटर्न त्याच्यामध्ये आहे. पण त्या मुलांनी पण तिची काळजी घेतली पाहिजे की जर आपल्यात ती इन्व्हेस्टमेंट केली असेल
तर तुमचं कर्तव्य आहे की ते नंतर ते विषय सगळे व्यवस्थित Repayment आणि पद्धतीने बाकीचं. रिपेमेंट वगैरे करणं आवश्यक. पण मग सर खरं तर आपल्या देशामध्ये जर पाहिलं तर शासकीय शाळांच्यामधून म्हणजे आपलंही शिक्षण तसंच झालं अनुदानित शाळांच्यामधून आणि काही तसं इतक्या फॅसिलिटीज नव्हत्या, पण जे इनपुट्स आपल्याला मिळालेले आहेत तर ते अतिशय चांगले आहेत. आणि मग अशा वेळेला जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, महानगरपालिकेच्या शाळा असतील किंवा अनुदानित शाळांचं आपण म्हणूया, तर त्याचं जागृती करण्यामध्ये किंवा ती माहिती पोहोचण्यामध्ये मग आपण कमी पडतो असं वाटतं आपल्याला, की पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे. तर तेच मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या ठिकाणी काही गोष्टी चांगल्या दिसल्या की सगळे तिकडे पळायला चालू करतात. म्हणजे समजा रिक्षा चालवते, मला माहिती आहे की मी वर्षाला 50,000 रुपये फी भरू शकत नाही, पण मला कुठेतरी वाटते की नाही माझ्या मुलांना काही कमी पडता उपयोगाचं नाही. मग ते शेजाऱ्याचं जात असते म्हणून मी तिकडं घालवतो आहे. मग ते तिकडे गेलं की अभ्यास घ्यायचा मी प्रयत्न केले की तू मला अभ्यास घेता येत नाही, किंवा मग ते तेवढे पैसे मी भरू शकत नाही, मग 1-2 वेळ झाले की ती परत आणायचं. मग तरीसुद्धा आजपर्यंत मग तुम्ही जो मुद्दा सांगितला की म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तुम्ही जर पुढची पिढी खरोखर सक्षम घडवायची असेल तर परत एकदा गव्हर्नमेंटने हे बाकीचे जे सगळे चालू असतात गोष्टी सगळ्या देण्याचे कुठं ह्या गोष्टीला द्या, त्या गोष्टीला द्या, इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे वगैरे, पर्सनल लोकांना लाभ, हे सगळं हे ठीक आहे चालू राहील, पण त्यांनी पण ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की ह्या शाळा जगल्या पाहिजे. म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा जगल्या पाहिजेत, त्या मॉडेल केलेल्या पाहिजे असतं तुम्ही, किंवा तुम्ही महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या जगवल्या पाहिजे. हे खरं आहे. म्हणजे आरोग्य हा एक बेस झाला, तुम्ही त्या ठिकाणचं लोकांना फॅसिलिटी द्यायला पाहिजे. त्याच्याबरोबर या शाळा जगल्या पाहिजेत यासाठी तुम्ही त्या स्पर्धेत त्यांना आणून ठेवलं की नक्की होणार. लोकांना ती खूप दाखवावं लागते. तुम्हाला आता कोल्हापुरात जरनगर शाळा माहिती, तिथं लोक रात्री का जाऊन थांबतात ॲडमिशन घ्यायसाठी, रात्रभर लोक तिथे जाऊन लाईनमध्ये उभे राहतात. म्हणजे जर तुम्ही ही गुणवत्ता दिली तर लोक तुमच्याकडे जाणार. मग ह्याच्यासाठी प्रयत्न करणं ती गोष्ट, म्हणजे लोकांनी पण त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे जी चांगली लोक आहेत त्यांनी तो एक फोर्स वाढवला पाहिजे की तुम्ही हे तुम्ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायला पाहिजे, हे लोकांच्यासाठी फायद्याचं आहे. आणि मग तिथं सगळं ऑलरेडी शिक्षकांना पगार असतात, फॅसिलिटी असतात, सगळं असतात, पण ती मुलं कमी आहेत, मग पट कमी आहे, असं सगळं तो प्रकरण आहे. त्यामुळं त्याकडे एक चांगल्या पद्धतीची मुवमेंट किंवा ती इन्व्हेस्टमेंट सकारात्मकतेनं ते एक सामूहिक दृष्टिकोनातनं त्याच्याकडे बघणं आवश्यक असं वाटतं. सर म्हणजे डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या म्हणजे आपण पॉलिटेक्निकचे प्राचार्य आहात आणि इतक्या मोठ्या शिक्षण संस्थेमध्ये ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातून विद्यार्थी येतात. तर आपल्याला जसं आपण मगाशी सांगितलं की करिअरसाठी पालक आणि विद्यार्थी भेटायला येतात, तर ते दोन्ही भागातले आहेत. तर तुम्हाला काही फरक जाणवतो त्यांच्या ॲप्रोचमध्ये किंवा त्यांच्या आवडीनिवडींच्यामध्ये? आता ग्रामीण शहरी असा भेद फारसा राहिलेला नसला तरी देखील करिअर संदर्भात असेल किंवा एकूणच ॲप्रोच संदर्भात तसा तर फरक राहिला नाही. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन आणि इन्फॉर्मेशन लोकांच्या पर्यंत पोचले असते. फक्त एक कॉन्फिडन्सचा जो भाग असतो आणि तो कॉन्फिडन्स हा तुमच्या सराउंडिंगवर डिपेंड असतो. तुम्ही म्हणजे इट्स अ सायंटिफिकली इट इज प्रूव्ड की तुम्ही लहानपणी कसे वाढलेला आहात, तुमच्यावर आजूबाजूची परिस्थिती कशी होती, याच्यावरच सगळं पुढचं तुमचं आयुष्य घडत असतं. समजा तुम्ही ग्रामीण भागात राहिलेला आहे आणि तुम्ही असे निडरपणे वागलेला आहात, काय समोर येईल ते घेऊन मी पुढे जाणार, असं असेल तर तो माणूस त्या करिअरमध्ये आल्यानंतर घाबरत नाही. शहरात एकदम चांगल्या ठिकाणी सगळ्या गोष्टींनी प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये, संरक्षित एन्व्हायरमेंटमध्ये वावरला की तो चॅलेंजेस घ्यायला पण तो माग पडू शकतो. तर ते शिक्षण म्हणजे शहरी आणि ग्रामीण हा काय फार त्यातला विषय नाही आहे. तर तो तुमचं स्वतःचं तुम्ही कसं डेव्हलप झालेला आहात लहानपणापासूनचं, तुमचं स्वतःचा ॲप्रोच कसा आहे. आणि डेफिनेटली म्हणजे जर तुम्ही शहरात राहत असला तर तुम्हाला रिसोर्सेस ॲटोमॅटिकली तुमच्याकडं जास्त येतात. पण ग्रामीण भागातली मुलं जरी आली आणि त्याला जर ती तहान म्हणजे थर्स्ट असली ती की मला हे करायचं आहे, तर ते पण पटकन हे घेऊन जातात. आता आमच्याकडे येणारा 70-80% क्राऊड रुरलमधलाच आहे. आता आमच्याकडे बसेस आहेत, कोल्हापूरच्या अगदी सिटीपासून 50-60 किलोमीटरवरून मुलं येतात, सांगलीतून येतात, ती बऱ्यापैकी तिकडनं आल्याच. शहरात राहणारे लोक म्हणजे कोण असतात, ग्रामीण भागात मायग्रेट झालेली लोक असतात. पण ती मुलं एकदा आली त्या एन्व्हायरमेंटमध्ये गेली की त्यांना कळलं की हे काय फार वेगळं नाही,
तर ती पण त्यातनं क्लिक होऊन जातात चांगल्या पद्धतीने. सर आता म्हणजे मी सगळ्याच आपण पॉलिटेक्निकचे प्राचार्य आहात तरीही विचारतो की एकूणच काही पारंपरिक क्षेत्र होती करिअरची ज्याच्यामध्ये सरकारी नोकरी आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे. अलीकडच्या काळामध्ये अनेक अशी दरवाजे आता उघडे झालेले आहेत करिअरच्या दृष्टीने. तर पारंपरिक आणि नव्या युगातला असं काही जो काही ज्याला आपण स्कोप म्हणतो वाढत चाललेलं तर त्याच्याविषयी काय सांगू शकाल? नाही, स्कोप मी तुम्हाला सांगतो, कुठलीही नवीन ब्रँच डेव्हलप होत असताना ती नीड बेस्ड असते. म्हणजे समाजाची गरज काय आहे, म्हणजे इट्स अ डिमांड सप्लायचा विषय आहे. समाजाची गरज काय आहे त्याच्यावरती सिस्टम त्याप्रमाणे चालू शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल की समजा पूर्वी लोक घरी जेवण करायचे, म्हणजे त्यात हॉटेलिंग बेटिंग हा का फार पाड नव्हतं. आत्ता मग आम्ही म्हणतो की आता संडे आहे जर फॅमिलीबरोबर मस्त एन्जॉय करूया. मग पूर्वी लोक 1-2-3 वर्षापूर्वी हॉटेलमध्ये जाऊन जेवण घेऊन यायचे. मग त्यानंतर लोकांना तर वाटायला लागलं की नको आता घरातच बसलो आहे, तर आपल्याला जर इथले बसल्या बसल्या मोबाईलच्या क्लिकवर ऑर्डर केली तर आपल्याला घरात येईल काय जेवण. मग हे ऑब्झर्व करणारे पण लोक असतात की नीड काय आहे आणि त्या नीडला ती पटकन पिक करतात आणि त्याच्याप्रमाणे ती इकोसिस्टम तयार होते. मग आता ती इंडस्ट्री त्या पद्धतीने सुरू झालेली ना. किंवा पूर्वी लोक जाऊन मेडिकलमध्ये औषध घेऊन यायचे, आता लोकांना वाटते की नाही मी घरात बसल्यानंतर मला कोणतरी आणून देईल काय. मग ती त्याच्याप्रमाणे ती सिस्टम त्याच्याप्रमाणे ती तयार होत जाते. त्यामुळे जी गरज आहे लोकांची आणि त्या गरजा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या टप्प्यावर बदलत जातात आणि त्या बदललेल्या गरजा ॲनालिसिस करणाऱ्या, त्याच्यावर मार्ग काढणाऱ्या, तसं ते लोकांना दाखवणाऱ्या पण काही त्यातले हुशार लोक असतात ते बरोबर पिक करतात आणि मग ते एक फील्ड पटकन त्यातलं सुरू होतं आणि त्यात मग काम सुरू होतं. आताच तुम्ही म्हटलात ना की पिक करणं आहे त्याच्यातलं, याचा अर्थ अलीकडच्या काळामध्ये स्किल बेस्ड करिअरला सुरुवात झाली. तर त्याचं किती महत्त्व आहे एकूणच आता त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, स्किल असल्याशिवाय कुठली गोष्ट होऊ शकत नाही. म्हणजे आज मला तुम्ही इथं काय बोलवलं, तुम्हाला वाटलं असेल ना मी काहीतरी 4 शब्द बोलू शकतो, बरोबर. तर प्रत्येकाकडे काहीतरी असतंच. म्हणजे पूर्वीच्या काळी तुम्ही बघितलं असेल की ग्रामीण भागामध्ये काही महिला असायच्या की त्या आंब्याचं लोणचं चांगलं घालायचं. म्हणजे ते दॅट वॉज अगेन स्किल. म्हणजे ते प्रपोर्शन कसं करायचं, त्यात ते कशा पद्धतीनं मेंटेन करायचं, त्याला टेस्ट येण्यासाठी काय करायला लागतं, हे स्किल असतं. काही जणांच्याकडे समजा एखाद्या सब्जेक्टबद्दलची इन्फॉर्मेशन पाहिजे असली मुलं त्यांना ॲप्रोच होतात. एखाद्या गोष्टी समजा मला उद्या इंग्लिशबद्दल कुठेतरी काहीतरी लिहायचं आहे, तर तो काही लोकांकडे ते स्किल असतं, लोक त्याला जाऊन ॲप्रोच होतात. तर हे स्किल हा एक भाग आता झालाच. आणि तुमच्याकडं आता पारंपरिक एज्युकेशनमध्ये तुम्हाला डिग्री मिळत होती आणि त्यावेळी तुम्ही जसं मगाशी म्हटला तसं ही फील्ड्स ओपन होती, लोकसंख्या कमी होती, लोक बऱ्याचशा गोष्टी बाकीच्या जिथं राहायचे तिथं त्यांच्या गरजा ते संपून जायच्या तिथं. म्हणजे शेती असेल किंवा अन्य गोष्टीतनं त्या स्वयंपूर्ण व्यवस्था हा ती इकोसिस्टमच तशी तयार होती. आता ती इकोसिस्टममधनं लोक बाहेर यायला लागले. मग लोक इकोसिस्टममधनं बाहेर आल्यानंतर मग आता काय करायचं, मग तुम्हाला एक कुठेतरी नोकरी असणार, 10 जण येणार. मग लोकांना ज्यावेळी ज्याला हे कळतं की आता समजा टेम्परेचर वाढायला लागले, लोक AC वापरणार, टेक्नॉलॉजी बदलायला लागली. पूर्वीची कम्प्युटरची संख्या, लॅपटॉपची संख्या आणि आत्ता तुम्ही बघितलं तर ते वाढले. आपण काय प्रत्येक वेळी ते सगळ्या गोष्टी दुरुस्त करत बसत नाही. काहीतरी किरकोळ फॉल्ट असतो, आपल्याला कळत नाही, तो माणूस आला पटकन एक बघतो, 5 मिनिटात बदलतो, सांगतो हां एवढे रुपये द्या आणि आपण त्याला देतो, कारण आपली ती गरज असते. ती गोष्ट व्हायला पाहिजे. म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये AC आहे आणि चला 8 दिवस AC बंद पुढे असं होत नाही. मग तो काहीतरी तुम्हाला सांगणार की हां हे असं करायला लागते. आता ते काहीतरी सांगणं म्हणजे त्यानं घेतलेलं शिक्षण, त्यात घेतलेलं स्किल म्हणून तो ओळखू शकतो आणि त्या स्किलचा रिस्पेक्ट म्हणून लोक त्याला ते काय असतं ते त्याची फीज अमाऊंट हे देत असतात. त्यामुळे तुमच्याकडे ज्यावेळी स्किल असते त्यावेळी लोक तुम्हाला नक्की शोधत येतात. पण सर आता AI आलं आता या सगळ्यामध्ये, म्हणजे स्किलला सपोर्टेड आहे तसं, पण तुम्ही त्याच्याकडे कसं बघता, संधी की आव्हान? नाही, दोन्ही गोष्टी आहेत. ती संधी पण आहे आणि तुमच्याकडे आव्हान पण आहे. म्हणजे जर समजा तुम्ही काय टेक्नॉलॉजीचा चेंज व्हायचा पेस प्रचंड आहे. आता मी जर म्हटलो की नको मला काय मोबाईल नको, मी काय मोबाईल वापरणार, मी असं कुठेतरी परवा ऐकलं की लोक म्हणाले नको आता मला मोबाईल काय वापरायचं नाही, मोबाईलने मला खूप त्रास होतो. मग तुमच्यासाठी काही जग थांबलेलं नाही. तुम्ही त्याचा कसा वापर करणार, बरोबर.
म्हणजे तुम्ही त्याला इन्फॉर्मेशनसाठी वापरणार आहे का, तुम्ही कम्युनिकेशनचं चांगलं प्रभावी साधन म्हणून त्याच्याकडे बघणार आहे का, तुम्हाला मिळालेले टूल तुम्ही कसं वापरताय ह्याच्यावर ते बरोबर का चुकीचं, ते तुमच्यासमोरची संधी आहे का तुमच्यासमोरचं आव्हान आहे, असाच प्रकार यायच्या बाबतीमध्ये. तुम्ही नाही वापरलं म्हणून कोण थांबणार नाही. जग वापरत जाणार, तुम्ही जगाच्या पाठीमागे राहणार. ठीक आहे. म्हणजे मग ते तुमचा दृष्टिकोन आणि तुमचा वापर, हा तुमचा दृष्टिकोन, तुमचा वापर, तुम्ही त्याच्याकडे सकारात्मक पद्धतीनं त्याकडे कसं बघणार आहात, हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे तुम्ही बिझनेस करत असताना तो अनईज करण्यासाठी त्याच्याकडे बघणार आहे काय, जॉब करत असला तर अजून तुम्हाला इन्फॉर्मेशनचा सोर्स म्हणून ते बघणार आहे काय, तुमचं काम सोपं करण्यासाठी बघणार आहेत काय. मग तुम्ही त्याला स्टडी करायला पाहिजे, तुम्ही त्यात आज जायला पाहिजे. नाही उगीच ते नको 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 म्हणण्यात काय पॉईंट नाही. तुम्हाला वाटलं की ह्या 10 गोष्टी दिसत आहेत पण 2 गोष्टी मला योग्य वाटत आहेत, मग तुम्ही त्या 2 गोष्टी ट्राय करा, फ्लोमध्ये राहा. चेंज तुम्ही ॲक्सेप्ट करणं आवश्यक आहे. जो माणूस चेंज ॲक्सेप्ट करत नाही तो माणूस साईड ट्रॅक होतो. सो यू हॅव टू ॲक्सेप्ट द चेंज, आणि त्या चेंजबरोबर जाणं आवश्यक आहे, प्रोव्हायडेड तुम्ही त्यातलं पॉझिटिव्ह घ्या. अलीकडं सर परदेशामध्ये करिअर करण्याकडं पण ओढा वाढलेला आहे. म्हणजे भारताबरोबर बाहेर पण जाण्यासाठी, आणि त्या अनुषंगानंच मुलं करिअरची किंवा शिक्षणाची तयारी करतात. तर भारतातल्या आणि परदेशातल्या संधींच्या विषयी आपण काय बोलाल, की काय फरक आहे किंवा अप्रोच, आणि मुलांनी त्याकडं कसं बघावं विद्यार्थ्यांनी? काय होतं की तुम्ही इथंच ज्यावेळी तुमच्या सिस्टममध्येच राहत असतात तर त्यावेळी तुम्ही बाकी सगळ्या गोष्टीमध्ये अडकून पडतात. आणि ज्यावेळी तुम्ही बाहेर गेला, म्हणजे आउट ऑफ इंडिया तुम्ही गेला, की तिथं जरा प्रोफेशनली गोष्टी जास्त चालू असतात. किंवा तुम्हाला कुठलं काम म्हणजे सगळ्या गोष्टी स्वतः करणं आवश्यक असतं, कुठलं काम कमी बरोबर हे काय त्याच्यामध्ये फारसं राहत नाही. आता मध्यंतरी एक 6 महिन्यापूर्वी लंडनला जायचा योग आला, आणि एज्युकेशनल टूरच्या निमित्तानं आम्ही 5-6 युनिव्हर्सिटीज त्याच्यामध्ये फिरलो. आमचे प्रेसिडेंट आमच्या संस्थेचे डॉक्टर संजय पाटील साहेब पण होते, त्यांनीच आम्हाला घेऊन गेले होते. तर मग आम्ही त्याच्यात केम्ब्रिजसारखी चांगली युनिव्हर्सिटी बघितली, बाथ युनिव्हर्सिटी बघितली, ब्रिस्टल, एक 6 युनिव्हर्सिटी 8-10 दिवस आम्ही फिरत होतो. तर मला तिथं फिरताना फार काही बेसिक फरक वाटत नव्हतं. उलट तिथले लोक इंडियन एज्युकेशन सिस्टम ॲप्रिशिएट करत होते. म्हणजे आपली गुरु शिष्य परंपरेचा जो काय भाग होता. खूप मोठी गोष्ट सांगताय तुम्ही. नाही, हेच सांगतोय मी 2-3 ठिकाणी भाषणात पण मुलांना सांगितले. ते लोक तिथले मला बोलताना सांगायची की तुमची ही सिस्टम एज्युकेशनची आहे ही खूप चांगली इंडियन एज्युकेशनची आहे, पण आपल्याला नेहमी कसं असते बाहेरचं चांगलं वाटत असते. आणि ते एकदा ती मगाशी तुम्हाला मी सांगितलं, जसं जिल्हा परिषद शाळा महानगरपालिकेपेक्षा ही शाळा बरी, तसं आपल्या इथल्यापेक्षा ते बरं. आता ती तिथं जाऊन काय करतात, त्यांना काय तिथं चॅलेंजेस आहेत, ते कशी पुढे जातात, हौत दृष्टिकोनात बदल आहे नक्की आहे. आणि तिथल्या लोकांकडे मी बघितल्यानंतर असं वाटलं की दे आर मोर रिसर्च ओरिएंटेड. सतत संशोधन, नवीन गोष्टी, नवीन अजून काय मार्केटमध्ये आणता येईल काय, वेगळ्या गोष्टी काय करता येतील का, आपण जगाला काहीतरी वेगळं देऊ शकू का, असा त्यांचा तो प्रयत्न आहे. त्यामुळे रिसर्च ओरिएंटेड अप्रोच हा एक त्यातला भाग आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज थोडं फरक असेल, पण सगळ्यात बेसिक की माइंडसेटचा जो भाग आहे तो तिथं आहे. आणि बऱ्यापैकी ठिकाणची तिकडची लोकसंख्या कमी आहे, आपल्याकडे लोकसंख्या हा भाग खूप मोठा आहे. आणि मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की शिक्षणामधली इन्व्हेस्टमेंट हा भाग हे जोपर्यंत आपण त्याचं महत्त्व अधिक चांगल्या पद्धतीनं घेत नाही तोपर्यंत मग आपल्याला जरासं पुढं जायला. आणि आपण दुसरी सगळ्यात महत्त्वाची की आपली शिक्षण पद्धती चांगली आहे आपण स्वतः म्हणायला पाहिजे. आपण म्हणत नाही, आपण दुसरं भारी आहे असं म्हणतो. आपली शिक्षण पद्धती भारी आहे, ती आणि चांगली कशी करता येईल, त्यात इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल ह्याच्याकडे ज्यावेळी आपण लक्ष देणार त्यावेळी मग ते आपलं कधी पण चांगलंच होणार. सर आपण R&D संदर्भात बोललात परदेशातल्या, तर त्या अनुषंगानं आपण कमी पडतो किंवा आज आपल्याकडे बऱ्याचशा विद्यापीठांच्याकडे पेटंट पण आहेत पण त्याचं कमर्शियलायझेशन होत नाही. तर याच्यामुळं मुलांच्या करिअरकडे किंवा एकूणच म्हणजे आपण शिक्षण घेत असताना एखाद्या विषयावर PhD करतो पण त्याचं कमर्शियलायझेशन करायला इकडं संधी आहे, अडथळे आहेत, किंवा तुम्ही कसं बघताय ॲप्रोच? मी तुम्हाला सांगितलं की तो जो ॲप्रोच आहे, म्हणजे मी हे केल्यानंतर, मी रिसर्च केल्यानंतर त्याचा ॲक्च्युअली उपयोग काय होणार, किंवा त्यातनं मी ग्रोथ लाईनवर काय जाऊ शकतो का. मी समजा
ॲग्रिकल्चरमध्ये मी PhD करायला लागलो. मग ॲग्रिकल्चरमध्ये PhD केली की त्या PhDमध्ये तुम्ही टॉपिक हा नवीन असतो, नवीनच शोधायला लागतो. म्हणजे आत्ता त्यात हे झालेलं आहे, त्या फील्डमध्ये इथंपर्यंत आले आणि इथलं पुढचा हा प्रॉब्लेम आहे आणि मी त्याच्यावर रिसर्च करणार. मग ते बरेचसे मेथॉडॉलॉजी लोकांना भेटणं, डेटा ॲनालिसिस करणं आणि याच्यातनं पुढे जाणं. मग तुम्ही असं काय ते कन्क्लुजन यायला पाहिजे की जे खरोखर लोकांच्या फायद्याचं व्हायला पाहिजे तुम्ही केले शिक्षणाचा आणि व्यावहारिक हा वापर. व्यावहारिक वापर. आणि हे गॅप आहे, तो गॅप आहे ॲक्च्युली. म्हणजे लोक नुसतं क्वालिफिकेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी शिकणं आणि खरोखर आपण जे शिकलो त्याचा समाजाला उपयोग होणं. समाजाला उपयोग होणार आहे का, मी काय ते त्यासाठी प्रयत्न करणार, हे ज्यावेळी होणार त्यावेळी मग तो ॲप्रोच किंवा त्याचं महत्त्व, त्याच्यातलं आउटपुट हे नक्की वाढणार. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये उद्योजकतेला म्हणजे आता अलीकडं हा विषय आपण घेतो आहे ह्याच्यामुळे, पण उद्योजकता हा एक करिअरला चांगला पर्याय आहे, तर एक प्राचार्य म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसं हे कराल? नाही, आता आमच्या एज्युकेशन सिस्टममध्ये तुम्ही जर बघितलं तर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि इंडस्ट्री ह्यांचं इंटरॅक्शन हा खूप खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आता आम्ही त्या इंडस्ट्रीबरोबर MOU करतो, इंडस्ट्रीतल्या लोकांना मुलांच्या समोर आणतो आणि त्यांना त्यांची सक्सेस स्टोरी शेअर करायला लावतो. आता माझे मित्र एक आहेत संजय भगत म्हणून, परवाच त्यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा स्तरावरचा पहिला क्रमांकाचा पुरस्कार मिळाला यशस्वी उद्योजक म्हणून. एक 20 वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यातनं 10वी पास झालेला मुलगा MIDCत, म्हणजे सगळ्या रस्त्याने फिरून मला कोणतरी काम द्या असं म्हणणारा मुलगा, आज जवळजवळ एक 200-300 लोक त्यांच्याकडं काम करतात. म्हणजे MIDCमधलं फर्स्ट फ्लोअरला असलेलं, म्हणजे ग्राउंडला नाही, फर्स्ट फ्लोअरला असलेलं मशीन शॉप त्या व्यक्तीनं स्वतः तयार केले. म्हणजे शिक्षण एका दुसऱ्या कंपनीत काम करत असताना दिवसा सायकलवरनं MIDCतनं कोल्हापुरात येऊन ITIचं शिक्षण घ्यायचं आणि रात्री तिथं नोकरी करायची. मग हा जो काय पॅटर्न आहे, तर ह्या लोकांचे जेव्हा आम्ही आणून, तुम्ही मगाशी म्हटला की ग्रामीण शहरी अशा लोकांना ज्यावेळी समोर आणून तुम्ही बोलायला लावता, मुलांशी इंटरॅक्ट करायला लागतं, त्यावेळी त्यांना क्लिक होतं कुठंतरी. कारण ते एक फोबिया असतो की नाही इंडस्ट्री उभी करायची म्हणजे हे पाहिजे, ते पाहिजे, पैसे पाहिजे, जागा पाहिजे, तुमच्याकडं मशिनरी पाहिजेत वगैरे वगैरे काय असतं. पण जर तुम्हाला ती थर्स्ट असेल, मगाशी मी म्हटलं की मला ती तहान असेल, तर तुम्ही कुठेही जाऊन शोधता, पाणी शोधता. तो एक तुमचा ॲटिट्यूड, तुमची एक थॉट प्रोसेस असते. तर आम्ही असं करतो की अशा बऱ्याचशा लोकांना आणून मुलांच्या समोर, मग ते सगळे सांगतात की फायनान्शियल आपण कसं मॅनेज करू शकतो, मग त्याला मदत करणारे लोक कसे, बँका कशा मदत करत असतात, किंवा तुम्ही त्यात कसं लक्ष द्यायला पाहिजे. तर ह्या सक्सेस स्टोरीज ज्यावेळी मुलं येतात किंवा मुलं ज्यावेळी त्यांच्याशी इंटरॅक्ट करतात, त्यावेळी त्यांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळ्या पद्धतीचा असतो. तर असे बरेचसे लोक मी बघितलेत की त्यांनी ते ठरवलेलं असतं की मी नाही हेत करा, मी काय कुठं दुसरी नोकरी करत बसणार नाही, मी नोकरी देणारा होणार. असे विद्यार्थी भेटतात? हो, 100% भेटतात. मग ते कसं आहे की त्यांना आम्ही तो एक चेन तयार करतो. म्हणजे तुम्ही बाहेरचा माणूस तसा झालेला त्यांच्या समोर आणून उभं केला, ते त्यांच्याशी बोललं की मग त्यांना वाटायला चालू होतं की नाही आपण पण हे करू शकतो. मग तुम्ही 100% ते होत नाही, पण एकदा ती सुरुवात झाली, एकदा त्यांना ते वाटायला चाललं आणि त्यांच्या हिशोबामध्ये त्यांना त्या गोष्टी फेवरेबल परत सपोर्टिव्ह जर मिळत गेल्या, तर ते 100% छोटे मोठे हे गोष्टी करत पुढे जातात. आणि खूप साधी मुलं आहेत की ती पुढच्या टप्प्यात जाऊन हे असं काहीतरी मग नंतर कधी सांगतात की आम्ही त्यांचं ऐकलं होतं, ते आम्हाला प्रेरणा मिळाली आणि मोटिवेट झालो आम्ही आणि ते केलं. त्यामुळं तो एक भाग आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करतो की तुम्ही जॉब घेणारे होण्यापेक्षा जॉब देणारे असा एक थॉट तुम्ही तसा तयार करा स्वतःच्यामध्ये. सर, अलीकडं ना एक असा एक मतप्रवाह आहे की आयुष्यभर एकाच क्षेत्रात करिअर करायचं नाही, याच्याविषयी आपलं काय मत आहे? तुम्ही करायचं नाही असं नाही, तुम्हाला करताच येणार नाही, हे म्हणजे आत्ताच्या पुढचे पडेल. मी अच्युत गोडबोलेंना एक 2-3 वेळा वेगळ्या ठिकाणी ऐकलं, तर त्यांनी पण सांगितलं की आता पूर्वीचे दिवस संपले, टेक्नॉलॉजीचा बदलता पीस असेल, ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी बदलायला लागली, किंवा तुम्ही मगाशी म्हटला की AIचा वापर ज्या पद्धतीने यायला लागला आहे, किंवा ॲटोमेशन ज्या पद्धतीने सगळीकडे सुरू झाले, म्हणजे कुठलाही सिलेबस, कुठलीही गोष्ट ही अशी 10 वर्षे 5 वर्षे कॉन्स्टंट राहील, ही तुम्ही कोणी कुठं गॅरंटी देऊ शकणार नाही. त्यामुळे आत्ताच्या पिढीला ते म्हणजे मी अच्युत गोडबोलेंचं ऐकलं, ते बऱ्याच सांगतात
तुम्हाला तुमच्या स्पॅनमध्ये जो काही तुम्ही काम करणार आहात 5 ते 7 वेळा तुम्हाला करिअर बदलायला लागणार, असं त्यांचं त्यातलं मत आहे. आता ह्याला त्याने अभ्यास करूनच ते 100% सांगितलं असणार, पण हे थोडासा विचार जर तुम्ही केला तर ह्यात असं लक्षात येतं की गोष्टी सगळ्या एवढ्या स्पीडनं बदलत निघालेत. आता आपण असा कधी विचार केला होता का की वर्क फ्रॉम होम कधीतरी होईल किंवा ऑनलाईन एज्युकेशनची पद्धत कधीतरी सुरू होईल. आपण पूर्वी असंच म्हणा ना, चॉक डस्ट, फळा, खडू ह्याचं शिक्षण आपण तिथे जाऊन बसायचं, आपण शिकायचं. आता तुम्ही मगाशी सांगितलं की परदेशी विद्यापीठांचा विषय आहे. परदेशी विद्यापीठ आल्यानंतर ती काय करणार? ती काय अशी मोठीचे मोठं बिल्डिंगनी उभं करणार नाहीत. कुठेतरी डिस्टन्स एक कोणतरी कॉर्डिनेट करणार, जगातल्या 10 माणसांना कनेक्ट करणार. 9 ते 10 ही व्यक्ती जर्मनीवरून तिकडनं बोलेल, ते त्या मुलांनी घरात बसून बघायचं. 10 ते 11 कोणतरी UKतला माणूस कोणतरी बोलेल, 11 ते 12 US मधला कोणतरी बोलेल. हे सगळं बदलत जाणार आहे. मग त्यात ही फिजिकल गोष्टींची गरज राहणार आहे का? तर हा त्यातला एक भाग मी तुम्हाला सांगेल. असं प्रत्येक गोष्टीमध्ये हे सगळं आपण ट्रेनिंगकडनं आता लर्निंगकडे यायला लागलोय. हां, ट्रेनिंगकडनं लर्निंगकडे यायला लागलो. मधून आता लर्निंगकडे येत असताना टेक्नॉलॉजीचा वापर पण मोठ्या प्रमाणात होणार हे. आणि ते तसंच मी तुम्हाला सांगितलं की हे वापर होत राहणार आणि तो घेणं अनिवार्य होणं. हे तुम्ही तो ॲक्सेप्ट करतच पुढे जायला पाहिजे. आणि मग त्यात तुम्ही चांगले प्रॅक्टिसेस पण त्यात काहीतरी इंट्रोड्यूस नक्की तुमच्या लॉजिकने करू शकता असं मला वाटतं. सर, मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. 30 वर्षापेक्षा अधिक काळ तुम्ही म्हणजे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रामध्ये काम करता. आत्ताची शिक्षण व्यवस्था, जी भारतीय शिक्षण व्यवस्था आहे, तर त्याच्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि ह्या सगळं त्याची अंमलबजावणी सुरू आहेच. पण आज येणारं जे जनरेशन आहे आणि आपली शैक्षणिक जी काही ज्याला आपण सुविधा म्हणतो, देशातली व्यवस्था आहे, तर ती फ्युचर रेडी आहे असं आपल्याला वाटतं का? फ्युचर रेडीसाठीचे प्रयत्न त्या पद्धतीनं नेमके आहेत. कारण आपण प्रोग्रेसिव्ह कंट्री आहे. म्हणजे आपण या सगळ्या गोष्टींमध्ये पुढं नक्की जात असतो. पण मला नेहमी असं वाटतं की कसलीही एज्युकेशन सिस्टम असू दे, त्या विद्यार्थ्याला माणूस म्हणून तयार करणारं एज्युकेशन हा त्या एज्युकेशन सिस्टमचा गाभा हा असायलाच पाहिजे. नाहीतर मग तुम्ही मेकॅनाइज्ड मशीन्स तयार करण्याचा तो प्रकार असेल. त्यामुळं कशीही एज्युकेशन सिस्टम बदलून दे, ती काहीही होऊ दे, पण त्या विद्यार्थ्यामधला माणूस जो काय आहे तो माणूस जिवंत ठेवणं, त्याला त्या सगळ्या गोष्टीची जाणीव असणं, त्याच्यातली संवेदनशीलता त्यातली ठेवणं, त्याचं सामाजिक भान त्याच्यातलं देणं, त्याच्यातलं ते कल्चर जे काय आहे हे ठेवणं. तर हे जो काय भाग आहे तो माणूस म्हणून तो टिकला पाहिजे, तो राहायला पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी होत जातील. त्यामुळे ती फ्युचर रेडी होताना या गोष्टीकडं पण फोकस असणं आवश्यक आहे. आणि तसं असतं तर ही सिस्टम टिकेल असं मला वाटतं. नक्की सर. करिअर हे फक्त रोजगाराचं साधन नाही, तर आयुष्याला दिशा देणारं माध्यम आहे. करिअर निवडत असताना ती जबाबदारी किंवा त्याच्या शिक्षणाची जबाबदारी एकट्याची नसते. मग त्याचे पालक असतील, शिक्षक असतील, शिक्षण संस्था असेल, एकूणच व्यवस्था त्याच्या व्यक्तिमत्वावर आणि त्याच्या करिअरवर परिणाम करत असते. आज सरांनी ज्या पद्धतीनं करिअरच्या वाटा किंवा कशा पद्धतीने करिअर निवडायचं आणि यामध्ये प्रत्येकाचा वाटा कसा असतो, कोणती आव्हानं येणाऱ्या काळामध्ये आहेत, त्याच्यावरची सोल्युशन कशी आहेत, हे अतिशय सकारात्मक पद्धतीनं सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही सकारात्मकता त्याच्या करिअरमध्ये आयुष्यभर त्याला साथ देणारी आहे. कारण एखाद्या व्यक्तीचं चरित्र हे फक्त त्याचं आयुष्य नाही, त्याचं कुटुंब आणि देश घडवत असतं. मला वाटतं सरांनी अतिशय छान पद्धतीनं ह्या प्रत्येक टप्प्यावरची माहिती आपल्याला दिली. धन्यवाद सर. थँक्यू. खूप खूप धन्यवाद.